साथियो, या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा दक्षिण मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्रीकांतदादा ओवाळ हे करणार आहेत। या ठिकाणी कोकण प्रभारी अध्यक्ष माननीय अताउल्ला खान हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। उद्घाटक सबीना पठाण याही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भारत मुक्ती मोर्चा महिला आघाडी महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट विद्याताई त्रिरत्ने याही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। राज्य महासचिव मेहताब शेख युवा आघाडी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि लोकसभा ही लढवलेली 2014 मध्ये माननीय सचिन पवार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष माननीय साहिल हळदे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। हळदे सरांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी मंचकावर येऊन बसायचं आहे। माननीय साहिल हळदे सर या ठिकाणी दक्षिण मुंबई प्रभारी माननीय जगदीश वाल्मिकी यांनी या ठिकाणी येऊन बसायचं आहे। या ठिकाणी साळवे सर राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा यांनी वरती यायच्या स्टेजवरती। तर या ठिकाणी हा जो राज्यस्तरीय कार्यकर्ता महामेळावा 29 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि आज हा दक्षिण मुंबईमध्ये आलेला आहे। त्याचा समारोपाचा जो दौरा आहे तो 27 ऑक्टोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार आहे। जवळजवळ 61 दिवसाचा हा राज्यस्तरीय महामेळावा बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्रीकांतदादा ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झंझावाती दौरा सुरू झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र या दौऱ्यातून बहुजन समाजाचा जो शासक वर्गामध्ये परिवर्तन करण्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे आणि बाबासाहेबांचं जे आपल्या महापुरुषांचं जे स्वप्न आहे की या बहुजन समाजाने शासक वर्गामध्ये परिवर्तित झालं पाहिजे आणि या शासक वर्गासाठी परिवर्तन करण्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे। या दौऱ्यामध्ये आणि या दौऱ्याच्या अध्यक्षतेसाठी संपूर्ण मुंबईमध्ये मुंबई प्रदेश अध्यक्ष या नात्याने 13 तारीखपासून हा दौरा दक्षिण मुंबई पासून ते 17 उत्तर मुंबई पर्यंत हा 7 दिवसाचा दौरा असणार आहे। हा दौरा कशासाठी आपण आयोजित करतोय तर या दौऱ्यामध्ये जे सामाजिक प्रश्न आहेत, जो ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाची जातवार जनगणना होत नाही आणि म्हणून ही 1931 पासून जी जनगणना झाली होती, भारताला तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू आणि काँग्रेस यांनी पंडित नेहरू और कांग्रेस ये जो जालिमों का संगठन है, इन जालिमों के संगठन की वजह से हमारे जो बहुजन समाज के अधिकार और हक समाप्त हुए, उनकी गिनती भी नहीं होती। जो समाज 52% है, अगर 52% की वो लोग गिनती करने के लिए तैयार नहीं है, इस देश में कुत्तों की गिनती होती है, गधों की गिनती होती है, घड़े घोड़े गधे इनकी गिनती होती है, लेकिन जो 52% ओबीसी समाज है, मराठा है, कुणबी है, माली है, तेली है, साली है, कोली है, आगरी है, ये जो शूद्र वर्ण के लोग हैं जिसको ब्राह्मण लोग कहते हैं, नीच जाति के निचर जाति के जो लोग हैं ऐसा ब्राह्मण लोग मानते हैं। ये खबर भी हमारे कुछ लोगों को मालूम नहीं। ये मजलूम तबका है और ये लगभग 52% है। और हमारे जो अछूत लोग हैं शेड्यूल कास्ट के,
करोड़ में 100 करोड़ जो आबादी है ये मजलूम लोगों की है। लेकिन मजलूम लोगों का कोई भी राष्ट्रीय स्तर का 70 साल में एक भी पार्टी नहीं बनी है। और इसके लिए राष्ट्रीय पार्टी बहुजन मुक्ति पार्टी हम लोगों ने बनाई है। ये मजलूमों की है ताकि जालिमों को रोका जाए। हमारे लोग कहते हैं कि जालिम हमारे ऊपर अन्याय करता है, अत्याचार करता है। जालिम इसलिए नहीं करता है अन्याय और अत्याचार क्योंकि वो ताकतवर है। हमारे जो मजलूम लोग हैं वो अलग अलग लड़ रहे हैं, इसके लिए वो जालिम अन्याय करने के लायक बना है। अगर हम जो मजलूम लोग हैं अगर वो इकट्ठा होते हैं तो ये जो 85 करोड़ मतलब 100 करोड़ लोग अगर हम इकट्ठा हो जाते, 100 करोड़ छोड़ो, उसमें आधा पकड़ो 50 करोड़, चलो आधे भी छोड़ो 25% पकड़ो 25 करोड़ होता है, वो 25 भी छोड़ो, अगर 10% भी 10 करोड़ अगर संगठन के नियंत्रण में आ जाते पूरे देश भर में तो हम लोग शासक वर्ग में परिवर्तन हो जाएंगे और जो हमारी जितनी भी समस्या है उसको खत्म कर सकते हैं। और ये समस्या जो हमारी बढ़ रही है इसका कारण है इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। हम जिस तरह से जागृति कर रहे हैं 40 साल से वाम से जो सामाजिक संगठन के माध्यम से हम लोग जो सामाजिक जागृति कर रहे हैं और बहुजन मुक्ति पार्टी राजकीय जागृति कर रही है, इसके माध्यम से पूरे देश भर में आप लोगों ने देखा होगा 9 अक्टूबर में जो बहुत बड़ा विशाल रैली 10 लाख लोगों का जो यूपी में हुआ, उससे पूरे भारत भर उसकी चर्चा है और लोग चर्चा कर रहे हैं कि इतने 10 लाख लोग होने के बावजूद भी जो तथाकथित ब्राह्मणवादी, गांधीवादी, जातिवादी जो मीडिया है उसने उसको बायकॉट किया हुआ। लेकिन सोशल मीडिया जो हमारा बहुजन मीडिया है उन्होंने दम थाक के उसका प्रचार किया है और हमारे लोगों तक पहुंच रहा है ये जानकारी। तो हमारे लोग भी थोड़ा वो अचरज करते हैं कि इतना बड़ा विशाल रैली कैसे हो गया। रैली तो हुआ लेकिन इतना बड़ा हम लोग भी सोचते थे, लेकिन हमारे लोगों को ये समझ में नहीं आ रहा है कि बहुजन जो क्रांति मोर्चा है, वामसे जो है भारत मुक्ति मोर्चा है, इसकी जो सामाजिक जागृति की वजह से हर जो 6000 जाति में जागृति बढ़ रही है उसका नतीजा जो है आने वाले समय में उसमें रिफ्लेक्ट होगा। वो महाराष्ट्र में भी रिफ्लेक्ट होगा। आने वाले समय में ये जो हम 61 दिन का जो दौरा कर रहे हैं उसका नतीजा आप महाराष्ट्र के जो होने वाले अधिवेशन है उसमें आप देख लोगे कि महाराष्ट्र में भी 10 से 20 लाख तक का जो बड़ा रैली हो जाएगा। और बॉम्बे में आने वाले जो महानगर पालिका के इलेक्शन है उसमें 227 सीट पे बहुजन मुक्ति पार्टी जो है उम्मीदवार उतारेगी और आने वाले विधानसभा में भी 288 उम्मीदवार मैदान में होंगे, 48 लोकसभा में भी उम्मीदवार मैदान में होंगे और जो भी मजलूम तबके के लोग होंगे उन हर मजलूम तबका को ट्रेनिंग दिया जाएगा, प्रबोधन किया जाएगा, जागरूक किया जाएगा, जोड़ा जाएगा और उसको प्रतिनिधित्व दिया जाएगा ताकि वो समाज के हक और अधिकार की लड़ाई लड़ने के लिए उसको तैयार करके मैदान में छोड़ा जाएगा। और उसके लिए ये बहुजन मुक्ति पार्टी बनाई। ये पार्टी कोई छोटी मोटी पार्टी नहीं, ये पार्टी 32 राज्यों की पार्टी है, 550 जिलों की पार्टी है और 4500 तहसील की पार्टी है, 22,000 ब्लॉक की पार्टी है और 2 लाख गांव की पार्टी है। बहुजन मुक्ति पार्टी आने वाले 10 साल के अंदर अंदर पूरे भारत के 6.5 लाख गांव की ये पार्टी बनने वाली है और 6,500 जाति के लोग इस पार्टी में काम करने वाले हैं। और इस पार्टी में प्रस्तावना में भी मैं सब
तारिक कुरैशी ये बहुजन मुक्ति पार्टी ज्वाइन कर रहे हैं, भाईखला विधानसभा से है, मैं उनका स्वागत करती हूँ। धन्यवाद सर. पुढचे वक्तागण आहेत कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सबीना पठाण, सामाजिक कार्यकर्ता आणि VR न्यूज रिपोर्टर. नमस्ते, मैं सबीना पठाण. नमस्ते, मैं सबीना पठाण. मेरे को समझ में नहीं आ रहा मैं क्या बोलूँ आप लोग के बारे में. एक्चुअली मेरा अरमान है कि मेरी बहुत उम्मीद है कि मैं मेहता शेख के साथ में जॉइन करूँ और मैं पार्टी ज्वाइन करूँ. बहुत से जगह पे कितनी सारी जुल्म होती है, हकीकत बात है. अभी एक मानव अधिकार में मेरी मम्मी 30 साल तक काम करे. मानव अधिकारी बहुत ऐसी चीजों में ऐसी जगह पे बैंड हो चुका है, आप लोग को तो पता होगा. तो लोग कहते हैं ना मानव अधिकारी, तो मैं कहती हूँ कि हमारा अधिकार हम छीन के क्यों नहीं लेते लोगों से. आज हम कहीं भी चले जाओ हमारी सुनवाई नहीं है कहीं भी. आज हम एक बच्चे के लिए चले जाए तो कहीं सुनवाई नहीं है. बड़े नेताओं का फोन आता है तो हमारे बच्चों का एडमिशन नहीं हो पाता है. कौन है? अरे ये पठान में ये जात पात की इसमें बात ही नहीं आती है. इसलिए मैंने बहुत सोच समझ के मैंने ये सोचा है कि मैं करूँगी. पर मैंने बहुत महिलाओं की बचत दर बहुत सी महिलाओं के साथ काम कर चुकी हूँ. मैंने देखी कई कई जगह पर महिलाओं की सुनवाई नहीं है. 4 आदमियों की एक आदमी जाता है तो किसी भी नेताओं के बारे में होता है तो नहीं. तो मैं यही चाहती हूँ कि हम सब एक होके एक मुट्ठी बने के तो ही हम जीतेंगे. तो हमारा अधिकार हम क्यों नहीं लेते? क्यों नहीं हम हमारी मर्जी की क्यों नहीं सुनाई देते? बहुत से लाचार मजबूर मर्जी के चले जाते मगर देखते क्या हुआ दीदी आपके साथ हमारे इधर ये सुनवाई नहीं हुई. क्यों नहीं हुई? क्योंकि हम कोई पत्ते नहीं है ना, हमारे पीछे किसी की बैठी नहीं है ना, हमारे पीछे किसी की सपोर्ट है. तो इससे अच्छा हम एक दूसरे का सहारा लेकर सर का हम सहारा लेके चलेंगे, मैडम का सहारा लेके चलेंगे, मेहताब का सहारा लेके चलेंगे, कोई हम कुछ कर पाएंगे. आज हम कोई सोचते हैं या कुछ भी होता है पहले हमसे जितनी होगी हम उतनी लड़ाई अपनी अकेली लड़ेंगे. जब ऐसा लगेगा जहाँ हमारी हार हो रही है तो हम अपनी पार्टी को आगे करेंगे. बस मैं इतना ही कहना चाहती हूँ कि हम सब मुक्ति बन के एक होके जीते. बस धन्यवाद. माननीय एडवोकेट गीताताई टिळक, भारत मुक्ती मोर्चा महिला आघाडी महाराष्ट्र. जय आदिवासी साथियों, बहुजन मुक्ति पार्टी की परिवर्तन यात्रा पूरे महाराष्ट्र में चल रही है और अब मुंबई में दाखिल हुई है. हम बहुजन मुक्ति पार्टी का तालियों के एकत्र में जोरदार स्वागत करते हैं. कि बहुजन मुक्ति पार्टी यानी राजनीतिक पार्टी, तो ये राजनीतिक पार्टी के बारे में जब लोग सोचते हैं तो आम लोगों की उसके बारे में क्या राय है? आम लोग, आम आदमी क्या सोचता है? वो ये सोचता है कि इलेक्शन नजदीक है तो उम्मीदवार खड़े होंगे, फलाना पार्टी से फलाना उम्मीदवार, ये पार्टी से ये उम्मीदवार, ये पार्टी से ये उम्मीदवार, और फिर चर्चाएं शुरू हो जाती हैं. हर गली पर, हर नुक्कड़ पे, हर घर में चर्चाएं शुरू हो जाती हैं. कौन चुनकर आएगा, किसने क्या किया, किसका पलड़ा भारी
क्योंकि जो ब्राह्मण है वो ब्राह्मण सारे जितने भी पक्ष है, जितने भी राजनीतिक पक्ष है, वो सारे के सारे पक्ष उसने अपने मुट्ठी में बांध कर रखे। नाम बहुजनों का लेकिन पक्ष उनका, नाम बहुजनों का लेकिन रिमोट उनके हाथ में, नाम बहुजनों का लेकिन पार्टी उनके हाथ में। अगर ऐसा है तो हमारे जो छोटे छोटे पक्ष हैं जो पूरे भारत में फैले हुए हैं, वो लोग हमारे लोगों को कास्ट के आधार पर वोट मांगते हैं और कास्ट के आधार पर वोट मांग के वो कहते हैं ये मेरी जात का है, ये मेरी कास्ट का है, हमें इससे चुन कर देना चाहिए। बुद्धिस्ट लोगों में तो ये हमेशा होता है, अपने जात के लोगों को वोट दो, क्यों इतने सारे टुकड़े करके रखे हैं, तो ये हमेशा सुनाई देने वाली बात। तो ये कहते हैं कि अपने जात के आदमी को चुनकर दो, और हमारे जात का जो आदमी है वो उसका जो पक्ष छोटा है, जो छोटा है, उसके इलाके तक लिमिटेड है, मर्यादित है, वो अपने चुनकर आने के बाद उसी राजनीतिक पार्टी में जाता है जिसको हमने विरोध किया था। तो ये हमारे मतों का मिसयूज हो जाता है, और ये मिसयूज हमें नहीं होने देना है। ये हमने इतने सालों में देखा है। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर संविधान सभा में ना जाए, इसलिए बाबा साहब के खिलाफ षड्यंत्र रचा। इसके इतना ही नहीं बल्कि बाबा साहब संविधान सभा में ना जाए इसलिए कमेंट किया। क्या कहा? उस वक्त गांधी नेहरू थे, क्या कहा उन्होंने कि बाबा साहब के लिए संविधान के दरवाजे नहीं, खिड़कियां नहीं, झरोखे तक बंद करो। क्यों डरते थे बाबा साहब से? बाबा साहब को दरवाजे से अंदर नहीं आने देना है, संविधान सभा में खिड़की के अंदर नहीं आने देना है, झरोखे से भी अंदर नहीं आने देना है। क्यों ऐसा कहते थे? क्यों डरते थे? क्योंकि राजनीति अगर हमारे हाथ में आ गई तो हम लोग हमारे समाज के लिए ठोस करेंगे, और जो हमारी संख्या है उस संख्या के बलबूते पर, उसके संख्या के अनुपात में हमारी संख्या को हम लोग मजबूत करेंगे, सुरक्षित करेंगे। हमारी गुलामी से हम लोग आजाद हो जाएंगे। इसलिए वो नहीं चाहते कि हम इस गुलामी से आजाद हो, यहाँ से बाहर हो, और इसलिए वो हमेशा हमें गुलाम बनाए रखने के लिए हम राजनीति तक पहुँचने नहीं देते, और इसलिए राजनीति बदनाम हुई है। अब ये जो राजनीति बदनाम हुई है, इसको बदलना कोई आसान चीज नहीं है, और ये आसान बात नहीं है। इसीलिए पूरे 42 सालों से जो काम चल रहा है व्यवस्था परिवर्तन का, उस व्यवस्था परिवर्तन के माध्यम से हमने लोगों के दिमाग को सोचने पर मजबूर किया, कि जो लोग सत्ता में गए हैं, क्या उन्होंने आपके लिए कुछ किया? नहीं किया। तो क्यों किया? क्योंकि सत्ता जिसके हाथ में गई वो सभी लोग तो वही है, वो तो वही है जिसके हाथ में सत्ता नहीं जानी चाहिए, वो तो विदेशी है। हम लोग बार बार जाकर इसे नहीं तो उसे नहीं तो उसे, हम लोग जाकर उसी को चुप कर दे रहे। बाबा साहब ने कम्युनिस्ट को तब क्या कहा था ये मैं बताती हूँ, क्योंकि हम लोग को ये पता है कि एक कांग्रेस और बीजेपी एक साथ नाम है, एक नाम है, लेकिन बाबा साहब को कहते थे कि जो कम्युनिस्ट है वो तो हरे घास में रहने वाला हरा सांप है, वो कब दस पर जाएगा और हम लोग को बर्बाद हो जाएंगे, हमें पता नहीं चलेगा। इसलिए इस सभी से बचना चाहिए। जहाँ जहाँ ब्राह्मण गया वहाँ उसने हमारे खिलाफ कार्रवाई की, उसने हमारा देश अपने कब्जे में लिया और हम ही लोगों को गुलाम बनाया। तो उसकी गुलामी से बाहर निकलने के लिए हमें ऐसा कोई ठोस पक्ष चाहिए था, ऐसी ठोस पार्टी चाहिए थी जो हमारे लोगों की सोचे, हमारे लोगों की संख्या के अनुपात में उसे अधिकार देने के लिए सोचे। एससी के लिए अधिकार, एसटी के लिए अधिकार, ओबीसी के लिए अधिकार, एनटी के लिए अधिकार, डीएनटी के लिए अधिकार, एक्सपीरियंस ट्राइब के लिए अधिकार, महिलाओं के लिए अधिकार, सभी के लिए अधिकार देने वाला संविधान हमारे देश में है। संविधान में सभी के लिए तरतूब की हुई है, सभी के लिए सुरक्षा दी हुई है, लेकिन इस संविधान को चलाने वाला, इम्प्लीमेंट करने वाला सत्ता में हमारा आज तक कोई नहीं है। और इसलिए जो संविधान है उस संविधान को चलाने वाला हमारा शासक, हमारी कौम से निकला हुआ हमारा मूल निवासी आदमी जब उस सत्ता में जाएगा तो वो हमारे लिए जरूर कुछ न कुछ करेगा, बल्कि इस देश को सुरक्षित रखने के लिए, हमारे हर एक कौम को सुरक्षित रखने के लिए जरूर करेगा। हमारे हक अधिकार हमारे काबू में रहेंगे, हमारे अधिकार छीने नहीं जाएंगे। हमारा वोट देने का जो अधिकार था वो सबसे कीमती अधिकार था। बाबा साहब ने तो हमें कई अधिकार दिए संविधान के तहत, लेकिन सबसे अधिकार कीमती जो था वो था हमारा
और इस तरह से बेमालूम होकर खत्म कर दिया कि हमें पता तक नहीं चला। हम लोग इलेक्शन में देखते हैं, टीवी पर खबरें सुनते हैं, हमें लगता है यही सच, लेकिन हम लोग दिमाग को कोई जोर लगा के ये नहीं सोचते कि ये गलत है, जो आंकड़े आ रहे हैं वो गलत है, जो चुनाव के नतीजे बताए जा रहे हैं वो गलत नहीं, हम लोग नहीं सोचते हैं। सोचिए जरा, 2016 में हमने मोर्चे निकाले, 2016 का वर्ष उसमें मोर्चा का वर्ष कहकर माना गया। 2016 में सभी ने मोर्चे निकाले, SC, ST, OBC, LG, BLT, BJP, मुस्लिम जितने भी लोग थे सभी ने मोर्चे निकाले। मोर्चा किसके खिलाफ निकाले थे? सरकार के खिलाफ निकाले थे। तो अगर सरकार के खिलाफ सभी ने मोर्चे निकाले, 2016 में निकाले, सभी लोग सरकार के खिलाफ थे, तो 2017 में सरकार को किसने चुप कर दिया? क्या हमने चुप कर दिया? हम तो उनके खिलाफ मोर्चे निकाल रहे थे, तो हमने उनको चुप कर नहीं दिया। अगर हमने उनको चुप कर नहीं दिया तो फिर वो चुप कर आए कैसे? और इसके पीछे षड्यंत्र है ईवीएम मशीन, और ईवीएम मशीन का पर्दाफाश हमने तो तभी किया था जब हम लोग जब ईवीएम की प्रेत यात्रा में ईवीएम की अर्थी निकाल रहे थे पूरी मुंबई में, जब हमने अर्थी निकाली तो लोग हम पर हंस रहे थे, क्या पागल हो गए, क्या कर रहे हैं? लेकिन ये सच है, ये आज हमको पता चल रहा है। सबसे पहले कदम हम लोग उठाते हैं, जो गलत है उस पर तभी बात करते हैं, और जो गलत को गलत बताते हैं, सही को सही बताते हैं। और इसलिए जब बहुजन मुक्ति पार्टी आएगी तो सही को सही कहेगी, गलत को गलत कहेगी। आप लोगों को दिमाग से सोचना है, दिमाग से सोचना है, दिल से नहीं सोचना है कि मेरी जात का है मेरा भला करेगा, ऐसा नहीं है। ये पूरी कौम का भला करेगा क्या? ये संविधान को सुरक्षित रखेगा क्या? इससे हमारा सचमुच भला होने वाला है क्या? ये सोचो, चुप कर दो। और इसलिए चुप कर दो क्योंकि बहुजन मुक्ति पार्टी इलेक्शन के समय में नहीं आई, तो परिवर्तन यात्रा निकली है। इलेक्शन है क्या? दूर है ना, फिर भी आए। हर गाँव में चप्पे चप्पे में छान खींच घूम कर लोगों को बता रहे हैं। इसलिए लोगों को क्या समस्या है, क्या सच्चाई है, वो बताने के लिए पूरे महाराष्ट्र में, भारत में घूम घूम कर बता रहे हैं कि बहुजन मुक्ति पार्टी के तहत जो उम्मीदवार खड़े किए जाएंगे वो समाज के लोग होंगे। वो जबरदस्ती बिठाकर पैसे देकर उनको टिकट देकर खरीदे हुए लोग नहीं है। ना हमारा ऑडियंस खरीदा हुआ होता है, ना मंच पर बैठे हुए लोग खरीदे हुए होते हैं। और इसलिए आप सभी से मैं अपील करती हूँ कि बहुजन मुक्ति पार्टी का ज़्यादा से ज़्यादा प्रचार प्रसार आप सभी के थ्रू हो। आप सभी ये बहुजन मुक्ति पार्टी की सच्चाई ज़्यादा से ज़्यादा लोगों तक फैलाओ। फील्ड में जाओ, हर रोज फील्ड में जाओ। साउथ सिटी के लोगों को मिलकर मुझे बहुत खुशी हुई, मैं बहुत दिनों बाद यहाँ पर आई हूँ। आप सभी से मैं दिल से अपील करती हूँ कि जाओ, हमारी महिलाओं को बाहर निकालो, बहुजन मुक्ति पार्टी के बारे में बताओ। दूसरा कुछ नहीं है, कोई भी नहीं है, सिर्फ बहुजन मुक्ति पार्टी। तो इसलिए ज़्यादा से ज़्यादा पब्लिसिटी करो, और बहुजन मुक्ति पार्टी को आने वाले दिनों में हम सब लोग मिलकर चुन के देंगे। आप लोग हमारा साथ सहयोग देंगे, इसे इस आशा और विश्वास के साथ अपनी बात खत्म करती हूँ। जय मुलीदास। अगले वक्ता मैंने कोकण प्रदेश अध्यक्ष माननीय आत्ता मुलाकात कर साथियों, भारत में बहुत सी पार्टियां हैं, तो हम बहुजन मुक्ति पार्टी के साथ और सहयोग क्यों करें? हर चीज का कोई ना कोई स्पेसिफिक रीजन रहता है कि हम तुम्हारे साथ जा रहे क्यों, उसका रीजन क्या है? देखो, भारत में 3 ब्राह्मणों की पार्टियां हैं, जैसे विजय मैडम ने बताया, क्या एक सापनाथ, दूसरा नागनाथ और तीसरा भास्कर। वैसे ही ये जो चीजें हैं ना, ये चीज आप अपने आप को समझना है। देखो, कांग्रेस का अपने को मीनिंग समझना है। कांग्रेस का कहने का मतलब क्या है, कांग्रेस का एक्चुअली मीनिंग क्या है? कांग्रेस का मीनिंग है ग्रुप ऑफ पीपल्स अपॉइंटेड, वो जो देश के लिए एक संविधान या तो प्रोग्राम या तो कोई रूल्स बनाएंगे, उसके ऊपर उसको अमल करना है। इसका कांग्रेस का रियल मीनिंग होता है। बीजेपी का मतलब क्या है? भारतीय जनता पार्टी। अब बताओ, भारतीय जनता पार्टी का भारत के लोगों का क्या मतलब है? माननीय बनाएंगे
वहाँ बहुत से जगह बताया क्या, और बहुत से पार्टियों के साथ इंटरेक्ट हुआ, सबके साथ मैंने बोला आप सही बोल रहे हो, मेरे को कॉन्फिडेंस लेने के लिए क्या करोगे? जैसे आपने स्टैम्प पेपर पे लिख के आप भी लिख के लो, स्टेज के ऊपर से नीचे उतर जाते हैं, नहीं बाबा ये हमारा प्रोटोकॉल है। मतलब कहीं ना कहीं उनके अंदर चोरी है, हमारे अंदर चोरी नहीं है। डंके नहीं छोड़ते, हम स्टैम्प पेपर पे लिख के दे रहे कि आप लोग का जितना भी प्रॉब्लम है बहुजन मुक्ति पार्टी कंप्लीट करेगी उसको, और आने वाले वक्त में जो भी चीज है, जो मूल्यवासियों का जो भी समस्या है उसके लिए हक अधिकार, आप आज भी जानते हो, हक अधिकार के लिए हम लोग लड़ रहे और आने वाले वक्त में लड़ेंगे। देखो भारत के अंदर 3 मनुवादियों की पार्टी है, एक जो है मूल्यवासियों की पार्टी, क्योंकि मूल्यवासियों का कंसेप्ट है कि आज हमारे लोगों के अंदर है। सबसे बड़ा मुसलमानों की बात करूंगा मैं, मुसलमानों में सोमवार आरएसएस के लोगों के प्रचार के हिसाब से हमारे मौलाना को कोई स्टेज पे कह दिया ये सियासत हराम है। अरे कौन से एंगल से तुमने कौन से हिसाब से फतवा दिया है क्या हराम है? मैं बोलता हूँ मेरे नबी ने कभी फतवा नहीं दिया कि हराम है तुम्हारे लिए। कौन बंदा फतवा दिया हराम है? हमारे उमर रज़ियल्लाहु सबसे बड़ी खलीफाओं में से खलीफा है, उन्होंने शासन करके और दिखाया, सबको इक्वलिटी करके दिखाया है। हम उसके वंशज है, हम उसको मानने वाले, हमको भी वैसे दिखाना है कि उमर रज़ियल्लाहु ने ऐसा किया है। जैसे अपने वक्त में आज आधी रात को सो के शासक का मतलब होता है तो बहुजन मुक्ति पार्टी जो तरीका अपना है वो तरीका हमको भी अपनाना है। उमर रज़ियल्लाहु ने रात की तराई की अपने नींद खराब करके अपनी बीवियों को और जो गरीब तबके के झोपड़पट्टियों में जा करके क्या क्या समस्या है उसकी सॉल्यूशन किया है। आज इसलिए मुसलमान लोग समझ नहीं पा रहे कि हम लोग से क्या तकलीफ हो रही है, और बस किसी भी मौलाना ने कह दिया है कि आपको राजनीति हराम है। अरे राजनीति हराम हो ही नहीं सकती, क्योंकि मेरे नबी ने कहा है, मेरे हमारे खलीफा राशिदीन ने ये सब चीज किया, ये गलत फहमी से निकल रहा है। जैसे विद्यार्थी नरेंद्र मैडम ने कहा है राजनीति गलत है, अरे राजनीति गलत है उसको प्रोपेगेंडा किया राजनीति गलत है। अगर हम सही है तो दुनिया सही है, और हम गलत है तो दुनिया गलत है। लेकिन अपने आप को पहचाना, बहुजन मुक्ति पार्टी हर किसी को नहीं देती है टिकट, वो किसी को देती है जो समाज का वफादार होता है, जो समाज का ईमानदार होता है। बाकी लोगों को नहीं दे, हमने पहले आजमाते हैं कौन हमारा अपना है, कौन हमारे बहुजन की समाज के बारे में बात करता है, पहले हम फील्ड वर्क पकड़ते। और बाकी पार्टियों में तुम्हारे पास कितना पैसा है, 5 करोड़ है टिकट ले गया, 10 करोड़ है टिकट ले गया। बहुजन मुक्ति पार्टी के पास कोई 50 करोड़ ले जाओ, 50 लाख ले जाओ, कोई नहीं टिकट दे रहा है। तुम समाज के ऊपर कितना ईमानदार हो उसके ऊपर तुमको टिकट दिया जाता है। आज जैसे हमारे वो सब दादा है, आज बोलो अपनी समाज के लिए, अपने लोगों को जागरूक करने के लिए 3 महीना कोई भी, मैं तो बोलता भारत के अंदर कोई भी पार्टियों का प्रवक्ता, मतलब कोई भी महाराष्ट्र अध्यक्ष या राष्ट्रीय अध्यक्ष, कोई भी 3 महीना 4 महीना आज यहाँ सो रहे, कल वहाँ सो रहे, और ऐसे 3 महीना 4 महीना कुर्बानी देके हम लोग को जागृति करने के लिए निकले। और हमारी गलती क्या है, हम उसको अहमियत नहीं समझ पा रहे। आज आप लोग थोड़े लोग हैं, आप लोग आए नहीं हैं, आप लोग के अंदर बुलाया गया है, वो फिक्र डालने के लिए, समाज को जागृति करने के लिए आप लोग आए हैं। ये सिद्ध होता है, नहीं नो प्रॉब्लम, ज्यादा लोग नहीं आए, लेकिन हमको ये लोग जो आए हुए हैं ये लोग को मान के चलना है कि हम लोग आज कम आए, कोई प्रॉब्लम नहीं है। ये मिश्रम सब अकेला एक कारवा लेके चले गए थे, आज करोड़ों की मजलिस हो गई। आज मधुकर यादव ने जो बताया है कि वहाँ पे लखनऊ में 10 लाख की लोन रैली है। मधुकर यादव साहब 20 लाख की रजिस्टर्ड रैली थी, और बाकी अनरजिस्टर्ड कितने थे वो मालूम नहीं। आपके पास जो इन्फॉर्मेशन आया वो गलत आया है। 20 लाख लोग की बातचीत के लोग पहला रजिस्टर्ड करते उसको बताते, उसके ऊपर उंगली उठाएगा कि भाई पैसा देके आया गया है। बातचीत के लोग बहुजन क्रांति मोर्चा के लोग कभी कोई गलत इन्फॉर्मेशन हम चाहते थे, कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन चाहते ईमानदार लोग हम लोग ये हम सिद्ध करते हैं, और लोगों के अंदर पब्लिसिटी नहीं करते, हम लोग अपने आप को जागरूक करते हैं। और हमारे भाइयों को जागरूक करने के लिए मैं सब मुसलमान भाइयों को, ये मुसलमान भाइयों को ये बताना चाहता हूँ, हमारा जो कंसेप्ट है, ना कोई मुसलमान ना कोई कुछ, सब लोग मूल्यवासी, जो मूल्यवासी का कंसेप्ट लेके हम सब कुछ चलता है। और आने वाले वक्त में हमारे दुश्मन को तो उसको आइडेंटिफाई कर दिया है। हम लोग उस दुश्मनों के साथ जितनी उनकी ताकत लगा के वो लड़ रहे हैं ना, रणनीति बन रहे हैं, उससे ज्यादा आपको मेहनत करके उनकी रणनीति को नाकामयाब करना है। और मैं मेरा दो सब धीरे कंप्लीट करता हूँ। धन्यवाद। मी त्यांच्या आतुरतेने वाट बघत आहात
ज्या ज्या मूल निवासी महापुरुषांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावरती आधारित भारत निर्माण करण्यासाठी स्वतःच्या संसाराची आहुती दिली आणि हे करत असताना कोणत्याही मान अपमानाची पर्वा केली नाही, अशा सर्वच बहुजन महापुरुषांना, बहुजन महामातांना, बहुजन संतांना आपणा समक्ष विनम्र अभिवादन करतो, त्रिवार अभिवादन करतो। साथियो, या महिन्यामध्ये 9 तारखेला मान्यवर कांशीराम साहेबांचा स्मृतिदिन होता। त्या निमित्तानं मान्यवर कांशीराम साहेबांना विनम्र असं अभिवादन करतो। 10 तारखेला राष्ट्रसंत रविदास महाराजांचा स्मृतिदिन होता, त्यांनाही या निमित्तानं विनम्र असं अभिवादन करतो। आणि या महिन्यामध्ये ज्या ज्या बहुजन महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिन आहेत, त्या फक्त आणि फक्त बहुजन महापुरुषांना, फक्त आणि फक्त बहुजन संतांना, फक्त आणि फक्त बहुजन महामातांना आपणा समक्ष विनम्र अभिवादन करतो। साथियो, बहुजन मुक्ती पार्टीचा राज्यस्तरीय दौरा चालू आहे आणि हा दौरा आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये आलेला आहे। सर्वांना माझा आवाज येतो? दक्षिण मुंबई, ओके, दक्षिण मुंबईमध्ये आलेला आहे। तुम्ही थोडं असं समोर बसला तर मला बोलता येईल, मला पाठीमागे बोलावं लागेल। मला असं बघता आलं पाहिजे तुमच्याकडे। साथियो, या दौऱ्याची सुरुवात 29 ऑगस्टला झालेली आहे। 29 ऑगस्टला या दौऱ्याची सुरुवात झालेली आहे। ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे, सप्टेंबर महिना संपून गेलेला आहे, ऑक्टोबर महिना संपण्याच्या जवळ आलेला आहे। गेले 46 दिवस मी स्वतः घराच्या बाहेर आहे। 46 दिवस पूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा करत आहे आणि महाराष्ट्राचे आतापर्यंत 35 जिल्हे जवळजवळ कव्हर करून पुन्हा तुमच्या दक्षिण मुंबईमध्ये आलेलो आहे। तसं तर मी ठाणे जिल्ह्यामध्ये 8 तारखेला आलो, 8 तारखेला मी अंबरनाथमध्ये होतो, 9 तारखेला मी बदलापूरमध्ये होतो, 10 तारखेला मी उल्हासनगरमध्ये होतो, 11 तारखेला ठाण्यामध्ये होतो। काल रेस्ट होती, आज मी इथं आहे। खरं तर साथियो, हा दौरा 29 ला चालू झालेला आहे आणि हा केवळ तुमच्या दक्षिण मुंबईसाठी नाहीये। त्यामुळे बरीच लोक असं म्हणत होती हा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आहे, हा केवळ दक्षिण मुंबईच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा। दौरा राज्यस्तरीय आहे, कार्यकर्त्यांसंगती हा संवाद मेळावा। पण लोकांमध्ये गलत इन्फॉर्मेशन जाते की राज्याचा दौरा आहे, राज्याचा मेळावा आहे आणि मग वेगळा मेसेज जातो। त्यामुळे आपण क्लिअर मेसेज दिला पाहिजे, राज्यस्तरीय दौरा चालू आहे, पण हा जो मेळावा आहे तो दक्षिण मुंबईचा आणि दक्षिण मुंबईच्या कार्यकर्त्यांसंगती संवाद साधण्यासाठी आलो, भाषण करण्यासाठी नाही। आणि मी काय भाषण करणार, तुम्ही बोलायचं बघा, ते बोलतो बोलतोय, तुम्ही बोललं पाहिजे। मी काय भाषण करणार, मोठ्याने बोला, मी काय भाषण करणार नाही, हा असं बोललं पाहिजे। का भाषण करणार नाही? कारण मी ज्या संघटनेचा, मी ज्या पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे, त्या पार्टीमध्ये भाषण कमी आणि प्रबोधन जास्त होतं, समजून सांगण्याचा कार्यक्रम जास्त होतो। क्योंकि भाषण से राशन नहीं मिलता है, इसलिए भाषण बंद किया। भाषण से राशन नहीं मिलता है, इसलिए भाषण बंद किया है। मग हा समजून सांगण्याचा कार्यक्रम आहे। काय झालं? काँग्रेसनं भाषण केलं आणि देशाचं वाटोळं झालं, मोदीनं भाषण केलं, भारताचं वाटोळं झालं, पवार साहेबांनी भाषण केलं, सगळ्याचं वाटोळं झालं, उद्धव साहेबांनी भाषण केलं, सगळ्यांचं वाटोळं, सगळ्या मुंबईकरांचं वाटोळं झालं, राजू पेंटरनी भाषण केलं, राजू पेंटरनी भाषण केलं आणि तुमचं सर्वांचं वाटोळं
केलं म्हणून भाषणवर आणि प्रबोधन समजून सांगणं, हा समजून सांगण्यासाठी संवाद साधायचा. भाषण करून पोट भरणार नाही म्हणून समजून जर आम्ही लोकांना सांगितलं, चुकीच्या दिशेला गेलेली लोक सत्य मार्गावरती येतील म्हणून हा जो खटाटोपा आहे. साथियो, 29 तारखेला मी साताऱ्यात होतो, 30 तारखेला मी सांगलीत होतो, 31 तारखेला मी कोल्हापूरमध्ये होतो, 2 तारखेला पुणे शहरात होतो, 3 तारखेला पिंपरी चिंचवडमध्ये होतो, 5 तारखेला इंदापूरमध्ये होतो, 7 तारखेला मी नगरमध्ये होतो, 9 तारखेला मी सोलापूरमध्ये होतो, 10 तारखेला मी उस्मानाबादमध्ये होतो, 11 तारखेला लातूरमध्ये होतो, 12 तारखेला बीडमध्ये होतो, 13 तारखेला परभणीत होतो, 16 तारखेला नांदेडमध्ये होतो, वाशिममध्ये होतो, 20 तारखेला अकोल्यात होतो, रक्ताचा गड आहे, अकोल्यात होतो, 21 तारखेला अमरावतीत होतो, 22 तारखेला यवतमाळमध्ये होतो, 23 तारखेला पुसदमध्ये होतो गेल्या महिन्यामध्ये, 25 तारखेला वर्ध्यात होतो, 26 तारखेला चंद्रपूरमध्ये होतो, 27 ला गडचिरोलीमध्ये होतो, 28 ला गोंदियामध्ये होतो, 3 तारखेला धुळ्यामध्ये होतो. या महिन्याच्या 4 तारखेला नंदुरबारमध्ये होतो, 5 तारखेला सकाळी मालेगावमध्ये होतो, 5 तारखेला संध्याकाळी नाशिकमध्ये होतो, 8 तारखेला अंबरनाथमध्ये होतो, 9 तारखेला उल्हासनगरमध्ये होतो, 10 तारखेला बदलापूरमध्ये होतो, बरोबर, 11 तारखेला ठाण्यामध्ये होतो, आज 13 तारखेला दक्षिण मुंबईमध्ये. असं 31 ऑक्टोबर पर्यंत हा दौरा आहे. 29 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर, कारण 31 ऑक्टोबरला राज्याचा समारोप पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे शहरामध्ये मोठा कार्यक्रम आहे. 29 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 64 दिवसाचा दौरा आहे. आणि हा दौरा का काढला आहे की समजा हा दौरा का काढला आहे, काय पुण्यामध्ये चांगलं पाणी प्यायला मिळत नाही, मग चला मधुकर जाधवांच्या इथे जाऊन चांगलं पाणी पिऊया, हा म्हणून दौरा काढलेला नाही. पुण्यामध्ये जेवण टेस्टी लागत नाही, मग चला ऍडव्होकेट विद्या मॅडमच्या घरी जेवायला जाऊया म्हणून हा दौरा काय काढलेला नाही. चला माझे नातेवाईक इथं कुणीतरी आहेत म्हणून त्यांना भेटायला काय आलेलं नाही, मग हा दौरा कशाचा. साधू, या देशामध्ये 6,500 जाती आहेत. SC, ST, OBC, NT, DNT, VJT, MBC, SBC आणि मायनॉरिटी मधील मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट, लिंगायत, वारकरी, शिवधर्मीय ही जी लोक आहेत, जैन बांधव आहेत, या लोकांमध्ये 6,500 जाती ती लोक विभागलेली आहेत. आणि जी लोक 6,500 जातीमध्ये विभागलेली आहेत त्या लोकांमध्ये कम्युनिकेशन होत नाही, संवाद होत नाही. म्हणून संवाद घडवून आणण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी हा दौरा एक दुसरा उद्देश. दुसरा काय उद्देश आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये काँग्रेसनं आम्हाला बसवलं, बीजेपीनं आम्हाला बसवलं. काँग्रेसच्या भामट्यांनी आणि बीजेपीच्या भामट्यांनी प्रचार केला. काय प्रचार केला, काँग्रेसचे भामटे आणि बीजेपीचे भामटे असा प्रचार करत आहेत की तुम्ही स्वतंत्र झाला, तुम्ही स्वतंत्र झाला, तुम्ही स्वतंत्र झाला, तुम्ही स्वतंत्र झाला, असा प्रचार 75 वर्षापासून करत आहेत. आणि मग आम्ही बी हुशार राहिलो होतो. 15 ऑगस्टला आम्ही खोट्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतोय. आणि शुभेच्छा कशावर देतोय, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर आम्ही शुभेच्छा देतोय. काय शुभेच्छा देतोय, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कधी देतोय, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतोय. आणि 16 ऑगस्टला सकाळी मोर्चा काढतोय. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य
ये बदलाव है और वो बदलाव होते रहेगा। और ये हम यकीन दे रहे हैं कि हम किसी के साथ अन्याय नहीं कर रहे, न्याय करने वाले लोग हैं। और वो बोलने से नहीं होगा, कृती से होगा। ये हम कृती करणार। म्हणून साथियो, मला बऱ्याच लोकांनी विनंती म्हणून बोला सॉरी, सेना बीजेपीची करू शकतो, सेना राष्ट्रवादीची करू शकतो आणि राजू पेंटरची सुद्धा नसबंदी करू शकतो। कारण साथियो, मला
ते हलत बी नव्हतं, डुलत बी नव्हतं, त्याला फाटकी कपडे घातली होती, वरती खापराचं मुंडकं घातलं होतं. मी दादाला विचारलं, दादा ही कोण आहे? दादा म्हणला माणूस आहे. मी म्हटलं दादा उगाच काय तर आपली मजा करता, माणूस असता तर बोलला असता, चालला असता, मागं झाला असता, पुढं झाला असता, उठला असता, बसला असता, कसं काय माणूस म्हणताय तुम्ही? दादा म्हणला माणूस आहे. मी म्हणलं बुजगाव नाही. दादा म्हणला माणूस आहे. मी म्हणलं बुजगाव नाही. दादा म्हणला माणूस आहे. मी म्हणलं बुजगाव नाही. बापाला राग आला. बाप मला म्हणला कोणा बापाला म्हणतो बोलतोस काय? मला खातील. आता बाप मारल म्हणून संध्याकाळी जेवण देणार नाही म्हणून त्या बुजगावण्याला मी माणूस म्हटलं. कोणाला माणूस म्हटलं? बुजगावण्याला माणूस म्हटलं. कशासाठी? बापाच्या भीतीपोटी. बाप जेवायला देणार नाही, बाप घरात घेणार नाही, पुन्हा आपल्याला जेवायला मिळणार नाही, बापाचा मार खावं लागेल म्हणून त्या बुजगावण्याला मी माणूस म्हटलं. तसं अनेक बुजगावण्याला आम्ही आमदार म्हणतोय. जसं आम्ही खोट्या बुजगावण्याला माणूस म्हणतोय, तसं बुजगावण्यालाच आमदार म्हणतोय, बुजगावणी म्हणतोय, बुजगावण्यालाच नगरसेवक म्हणतोय. काय होतं ते? काँग्रेस बीजेपी मध्ये किंवा सेना राष्ट्रवादी मनसेमध्ये गेलेला खासदार, आमदार, मंत्री असेल, नगरसेवक असेल, झडपी सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, ग्रामपंचायतीचा सदस्य असेल, त्याची वैयक्तिक अवकाश असत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. साहेब मी एका गावाला गेलो आणि त्या जिल्ह्यामध्ये माझी व्हिजिट होती, ग्रामीण भाग होता आणि तिथं गेल्यानंतर मी व्हिजिट केली आणि काही लोकांना असं कळलं की मी तिथे येणार आहे म्हणून सरपंच साहेब पण तिथं आले. सरपंच मातंग समाजाचा होता बिचारा, ते तिथं आले म्हणून मी गेलो. मी गेल्यानंतर ते आले, मात्र त्यांनी स्वागत केलं. तेवढ्यात गावातला राष्ट्रवादीचा मोठा नेता आला आणि त्यानं सरपंचाला सांगितलं, म्हणजे सरपंच साहेब महाराष्ट्राचे नेते आले तिथं आणि तुम्ही यांची चहा पाण्याची काही व्यवस्था केली का नाही? सरपंच म्हणजे एकच मिनिट थांबा. सरपंच पळत गेलं, सरपंच पळत गेलं आणि येताना किटलीच घेऊन आलं. सरपंच काय आणली? चहाची किटली आणली. म्हणजे आमच्या माणसाला काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, बीजेपीमध्ये, सेनेमध्ये, मनसेमध्ये वशा उचलण्यासाठी, टप उचलण्यासाठी, चहा देण्यासाठी, पाणी आणण्यासाठी, त्यांच्या खुर्च्या लावण्यासाठी, खुर्च्या पुसण्यासाठी आमच्या आमदार खासदाराचा वापर केला जातो. तुम्हाला अजून सांगायचं, रमाबाई मुंबईमध्ये घाटकोपरला राहुल गांधी आला होता. राहुल गांधी आणि राहुल गांधीला थोडी अक्कल नव्हती, तशी जास्त तर कसलीच अक्कल नाही. त्या राहुल गांधीला अक्कल नव्हती. ती रमाबाईच्या हार घालण्यासाठी चप्पल घेऊन चढलं, चप्पल लावून चढलं आणि लोक ओरडायला लागली. म्हणजे राहुल साहेब चप्पल घाला, चप्पल घाला, चप्पल घाला. त्यानं चप्पल तिथंच ठेवली आणि मग ती उचलायला कोण नव्हतं. पाठीमागणे आपलं होम मिनिस्टर साहेब होतं, गृहमंत्री, महाराष्ट्राचे होम राज्यमंत्री, होम मिनिस्टर. त्यांनी राहुल साहेबांच्या चपल्या उचलल्या, साईडला ठेवल्या. होम मिनिस्टर, महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, नाव सांगू? नाव सांगू? हा? बागवे साहेब म्हणजे बागवे होम मिनिस्टर होते. होम मिनिस्टर, चेष्टा नाही, होम मिनिस्टर. होम मिनिस्टरला राहुल गांधीच्या चपल्या उचलून साईडला ठेवाव्या लागल्या. आमच्या जातीच्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला ते का वापरतात? आणि त्यांच्या चपल्या उचलायला कोणी नको का? म्हणून मी तुम्हाला सांगतोय, काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, सेनेमध्ये, बीजेपीमध्ये, मनसेमध्ये तुम्हाला न्याय मिळणार नाही. जसं मानामांगा चांबाराचे, ढोराचे 84 खासदार आहेत, त्यांना कुठं दिलं जात नाही, बाकीच्यांची काय अवकात आहे? 47 खासदार आदिवासींचे आहेत,
मुसलमानाचे 27 खासदार आहेत. मुसलमानाचे 27 खासदार आहेत. रोज मुसलमानाला मारलं जातंय, तोडून मारलं जातंय, जाळून मारलं जातंय, पेटवून मारलं जातंय, रॉकेट ओतून मारलं जातंय, पेट्रोल टाकून मारलं जातंय, दाढीला धरून मारलं जातंय, टोपीला धरून मारलं जातंय, केसावर धरून मारलं जातंय, रेल्वेतून फेकून दिलं जातंय, मॉब लिंचिंग मध्ये मारलं जातंय, जय श्रीराम का म्हणत नाही म्हणून मारलं जातंय. काय आमची अवस्था आहे? 27 खासदार आहेत मुसलमानाचे. एक सुद्धा त्यांच्या बाजूने बोलत नाही. जे बोलत असतील त्याला सलाम आहे. रोज मुसलमानावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतो. एकही त्यांच्या बाजूने बोलत नाही. का? हा प्रश्न विचारण्यासाठी मी दक्षिण मुंबईमध्ये आलोय. काँग्रेसला माझा प्रश्न आहे, बीजेपीला माझा प्रश्न आहे. तुमच्या पक्षातून जे आमच्या जातीचे आमदार खासदार आहेत, आमच्यावरती अन्याय झाल्यानंतर ते बोलत नाही, ते बोलत नाही, त्यांचा आवाज का बंद, त्यांचा आवाज कुणी दाबलाय, हा प्रश्न विचारण्यासाठी मी दक्षिण मुंबईमध्ये आलो. साथियो, मराठ्यांचे 2 डझन खासदार आहेत. 26 मराठ्यांचे 2 डझन खासदार आहेत. 100च्या वरती आमदार आहेत. रोज मराठा बांधव मोर्चा काढतोय, मोर्चा काढून आरक्षण मागतोय, मिळत नाही म्हणून आत्महत्या करतोय. एक मराठ्याचा नेता, एक मराठ्याचा आमदार, एक मराठ्याचा खासदार, एक मराठ्याचा मंत्री मराठ्यांच्या बाजूने बिलकुल बोलत नाही. ओबीसीचे 200 खासदार आहेत. 200. 1931 पासून त्यांची जातीय जनगणना झालेली नाही. आता साहेबांनी सांगितलं, बरोबर जाधव साहेबांनी, झाडाची जनगणना होते, ओबीसीची होत नाही. झुडपांची जनगणना होते, ओबीसीची होत नाही. झाडाची जनगणना होते. तुम्हाला पाटील काय तर चुकीचं बोलताय. तुम्ही रस्त्याच्या साईडला जावा, झाडं रंगवलेली भेटतील तुम्हाला. भेटतात की नाही? रास्ता के तरफ से जा रहे तो ऐसा झाड़ मिलेगा तुमको कलरफुल, उसको कलर किया हुआ झाड़ मिलेगा. तो झाडाची जनगणना होते, ओबीसीची होत नाही. नद्या नाल्याची जनगणना होते, ओबीसीची होत नाही. दर्या खोऱ्याची जनगणना होते, ओबीसीची होत नाही. फिरत्या कुत्र्याची जनगणना होते, ओबीसीची होत नाही. फिरत्या गाढवाची जनगणना होते, ओबीसीची होत नाही. फिरत्या डुकराची जनगणना होते, ओबीसीची होत नाही. एवढंच काय, हिजड्यांची जनगणना होते, ओबीसीची जनगणना होत नाही. आणि हिजड्याचा एकही खासदार नाही. हिजड्याचा एकही खासदार नाही, त्याची जनगणना होते. आणि ओबीसीचे 200 खासदार आहेत आणि ओबीसीची जनगणना होत नाही. हिजड्याचा खासदार नाही, त्यांची जनगणना होते. ओबीसीचे 200 खासदार आहेत, त्यांची जनगणना होत नाही. असं का? आता असं मी म्हणू आता असं मी म्हणू ओबीसीचे नेते हिजड्यापेक्षा कामातून गेलेले आहेत. जर कदाचित हे माझं भाषण ओबीसीच्या नेत्यांनी ऐकलं, मुंबईत ओबीसीचे अनेक नेते आहेत, स्वतःला ओबीसी तर लावतात ते, पण ओबीसी बद्दल कधी बोलत नाही. जर त्यांनी ऐकलं तर त्यांना थोडी शरम वाटली पाहिजे, त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे, त्यांना आबरू वाटली पाहिजे, म्हणून हा बोलण्याचा प्रसंग आहे. अन्यथा त्यांचं माझं काय भांडण नाही. कारण साध्य आमच्या जातीचा आमदार काँग्रेसमध्ये बीजेपी मधून निवडून जातो, परंतु आमच्यावरती अन्याय होतो आणि आमच्या बाजूने बोलत नाही. याचं कारण आहे साथियो, काँग्रेस बीजेपी काँग्रेस यांनी व्हीप निघालेला, व्हीप काढलेला. व्हीप काय असतो? चाबूक असतो. व्हीप काय असतो? कुणी बोलायचं आणि कुणी बोलायचं नाही हे ठरलेलं असतं. सुशील कुमार शिंदे म्हणून म्हणाले, मी होम मिनिस्टर आहे, पण मला काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये बोलू दिलं जात नाही. काय अपघातांच्या लोकांची? काँग्रेसची लोक अन्याय करतात, बीजेपीची लोक गप्प असतात. बीजेपीची लोक अन्याय करतात, काँग्रेसची लोक गप्प असतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. बघा, नरेंद्र मोदींनी विमान विकलं, काँग्रेस गप्प आहे, राष्ट्रवादी गप्प आहे, सेना
लागेल का टॉयलेट बांधलेली आहेत का नाही बघा आणि त्यातच लोक हत्या करायची बी बघा काय लावले ही मास्टरचं काम आहे टॉयलेट मध्ये आदमी टॉयलेट नाही टॉयलेट करता की नाही देखो ये मास्टरला काम लगाय मॅडम आता त्या मास्टरचा पंचायत झाली की बाबा घराघरात जाऊन कसं बघायचं पुन्हा कोण डिलिव्हरी आहे कोण गरोदर आहे मास्टरचंच काम आहे याचं मास्टरचं काम आहे का आमचा मास्टर आहे आमच्या जातीचा मास्टर आहे परंतु त्या मास्टरला पोराशी संबंध दिला जात नाही त्या मास्टरला नको ती कामं दिली जातात त्या मास्तरचा आणि पोराचा संबंध येत नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये मुलांचा अगदी जो बुद्ध्यांक आहे तो घसरत चालला आणि मग आपणच अगदी वरडायला लागलो काय आपण वरडायला लागलो काय झेडपीच्या शाळा चांगल्या नाहीत आपण वरडायला नगरपालिकेच्या शाळा चांगल्या नाहीत आपण वरडायला लागलो महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या नाहीत आपण वरडायला लागलो खरं तर तसं काही नाहीये परंतु मास्तर आणि पोराचा संबंध जुळला जात नाही त्याला लावलं सुकडी वाट धान्य वाट त्याला भात करून दी आता त्या मास्तरचं काम आचार्याचं काम लावलं तो आचार्य होता मास्तरला काय म्हणायची आचार्य त्याला आचार्य करून टाकलं काँग्रेस बीजेपी वाले आता त्या मास्तरला मी कळलं नाही मी आचार्य होतो आचार्य कधी झालो कळलंच नाही आमची जी चांगली खिचडी बनवतोय हलवून हलवून बनवतोय आणि टेस्ट करून बघतोय सांगून बघतोय खाऊन बघतोय मग तुम्ही खावा आणि आमच्या पोरांना सवय लावली लाईनीत उभा राहून खायचं आणि एखादं घरनं काय घेऊन यायचं हाटली घेऊन यायची वाटी घेऊन यायची काँग्रेस बीजेपीच्या लोकांनी आमच्या पोरांना लहान मुलांना भीक मागण्याची सवय आताच लावून ठेवली आहे उद्याच्याला हा भारतामध्ये जेवढा संविधान पूर्णपणे नष्ट केलं जाईल तेवढा तुमच्या पोराला भीक मागण्याची अपमान वाटणार नाही म्हणून सवय लावून ठेवली मी त्या काँग्रेसच्या भामट्यांना त्या बीजेपीच्या भामट्यांना सेना राष्ट्रवादीच्या भामट्यांना त्या मनसेच्या भामट्यांना माझा प्रश्न आहे काय ती शाळेतली खिचडी पवार साहेब तुमचा नातू खातोय का काय ती शाळेतली खिचडी राज ठाकरे तुमचा पोरगा खातोय का उद्धव साहेब तुमचा पोरगा खातोय का काय त्या शाळेतली खिचडी फडणवीस साहेब तुमची मामी खाते का खाते का आम्हाला दिलं साथियो लॉकडाऊनच्या नावाखाली सुद्धा आम्हाला जे तांदूळ दिलं ते बघितलं असेल सडलेलं किडे लागलेली आळ्या पडलेल्या जाळ्या लागलेल्या मी अनेक वेळा बोलतोय काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्याला महाविकास आघाडीचं सरकार म्हणतात आणि देशामध्ये बीजेपीचं सरकार आहे काँग्रेसच्या लोकांना बी लोक कंटाळली काँग्रेस नको पंजा नको म्हणून लोकांनी छक्क्याला निवडून आणलं चला छक्का बी बदमाश निघाला लोक म्हणजे पंजा बदमाश आहे लोक म्हणजे छक्क्याला निवडून द्या छक्का 4 वर्षात कळला की हा बदमाश आहे आता मी काय बीजेपीला छक्का म्हणत नाही आता बीजेपी वाल्यांना असं वाटतं की ते तसं आहे तर माझं काय करायचं पण काँग्रेस नको म्हणून लोकांनी छक्क्याला निवडून आणलं पण छक्का सुद्धा त्याच आव्हानाचा निघाला झालं काय साथी हो आम्हाला जे अन्न लॉकडाऊन मध्ये दिलं गेलं मी या नेत्यांना विचारतो महाविकास आघाडीच्या नेत्यांनो या धान्यामधलं किलोभर धान्य घेऊन तुम्ही तुमच्या घरच्यांना जेवाय घालाल का आता मी फडणवीसांना प्रश्न विचारतो फडणवीस साहेब काय तुम्ही तुमच्या बायकोला हे अन्न घालणार का छगन भुजबळ साहेब तुम्ही तुमच्या नातूला नातीला पत्नीला हे अन्न घालणार का जे तुम्ही आम्हाला लॉकडाऊन मध्ये चाललं एवढे खालचे म्हणजे आम्ही साथी बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आल्यानंतर बासमतीचा तांदूळ आम्ही रेशन 2 रुपये किलो दिला बासमती कलेक्टर जो अन्न खातो ते आमच्या लोकांना आम्ही चालू करू ते आम्ही कोणा करू काँग्रेसवाले सांगतात 3 रुपये मध्ये तांदूळ दिला 2 रुपये मध्ये किलो गहू दिला आणि म्हणूनच मी त्यांना प्रश्न विचारतो काँग्रेसवाल्यांनो बीजेपी वाल्यांनो तुम्ही जो 3 रुपये किलो तांदूळ 2 रुपये किलो गहू देताय एकदा तुमच्या घरच्यांना खाया घालवा आम्ही रोज खातो खातात का अरे जे जनावर खाण्याच्या लायकीचं नाही ते तुम्ही आम्हाला खायला घालताय साथी आमचं सरकार नंतर सगळं बेकार केलं जाईल आणि अडाणी आणि अंबानीच्या पिछवाड्यावरती लाथा घालून देण्याच्या टाकलं जाईल ही व्यवस्था
सुप्रीम कोर्टानं 50% अट लावलेली आहे. सुप्रीम कोर्टानं 50% अट लावलेली आहे, जी अट संविधानामध्ये नाहीये. सुप्रीम कोर्ट म्हणतोय 50% वरती संविधान काय आरक्षण देता येत नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय 50% वरती आरक्षण देता येत नाही. मी सुप्रीम कोर्टाला माझा सवाल आहे, हे तुमचं म्हणणं आम्हाला बिलकुल मान्य नाही, बिलकुल नाही. कारण साथियो, या देशामध्ये नीट आहे का, सुप्रीम कोर्ट इज नॉट सुप्रीम. या देशामध्ये पार्लमेंट इज सुप्रीम. पार्लमेंटला कायदा करण्याचा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाला नाही. सुप्रीम कोर्टाला इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट कायदा करत आहे, सुप्रीम कोर्ट निर्णय देत आहे. आम्हाला न्यायालय हवा आहे, निर्णयालय नको आहे. परंतु साथियो, आज देशामध्ये न्यायालय निघून गेलेलं आहे आणि ब्राह्मणालय झालेलं आहे. कारण सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टामध्ये एकाच जातीचा कब्जा झालेला आहे. म्हणून गेल्या 20 वर्षामध्ये मराठा बांधवांनो, मराठ्याचा सिंगल जज 20 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टात झाला नाही. 20 वर्षामध्ये मराठ्यांचा सिंगल जज झाला नाही. धनगरांचा जज झाला नाही. आगरी कोळ्यांचा जज तिथं झाला नाही. एनटीडीएनटी विजयंतीचा जज तिथं गेला नाही. अरे तुमचा जजच गेला नसेल, तुमची बाजू ऐकून घेणारा तिथं कोण आहे? म्हणून बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आल्यानंतर देशामध्ये ही 50%ची अट उठवण्याच्या अगोदर कोलेजियम सिस्टम नष्ट केली जाईल. हे बिलकुल आम्हाला मान्य नाही. कारण त्याच्यासाठी यूपीएससीच्या माध्यमातून आयएएस ची एक्झाम होते, आयपीएस ची एक्झाम होते, आयआरएस ची एक्झाम होते. तशी आम्ही या ज्युडिशियरीची सुद्धा एक्झाम घेऊ आणि त्याला आम्ही नाव देऊ IJS, इंडियन ज्युडिशियल सर्व्हिस. आम्ही याची सुद्धा एक्झाम घेऊ. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही, सुप्रीम कोर्टाच्या आणि हाय कोर्टाच्या जजची एक्झामच होत नाही. सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टाच्या जजची परीक्षाच होत नाही. तुम्ही बघितलं असेल, काल एका 3.5% वाल्याला हाय कोर्टाचा जज डायरेक्ट बनवला. दीपक मिश्राच्या रिलेटिव्ह आहे तो. दीपक मिश्राचा रिलेटिव्ह, आणि दीपक मिश्रा कुठे होता? चीफ जस्टिस होता. त्याच्या रिलेटिव्हला डायरेक्ट बनवलं त्याला हाय कोर्टाचा जज. म्हणून साथियो, आमचं सरकार आल्यानंतर हे आम्ही बिलकुल चालू देणार नाही. हे कोलेजियम सिस्टम बंद केली जाईल. 50%ची मर्यादा उठवली जाईल. 100% आरक्षणाची मर्यादा या देशामध्ये जी संविधानामध्ये आहे, 100% अंमलबजावणी संविधानाची केली जाईल आणि 100% आरक्षण दिलं जाईल. तुम्ही म्हणणार की 100% आरक्षण द्यायला आता नोकऱ्या तर राहिल्याच कुठं? कारण नरेंद्र मोदीने सगळे ऐकलंय. तुम्ही म्हणणार की मग तुम्ही कसं काय म्हणता आरक्षण देऊ? नरेंद्र मोदी आता विकत आहेत, कारण आरएसएस बीजेपीची सत्ता आहे. नरेंद्र मोदी जेव्हा बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता येईल तेव्हा आरएसएसच्या हेडक्वार्टरला सुद्धा सरकारी ऑफिस आम्ही घोषित करू. आम्ही मुंबईमधून सांगतोय, फडणवीस तुम्ही ज्या भागामध्ये राज्य केलं त्या भागात बहुजन मुक्ती पार्टी येऊन सांगते तुमच्या हेडक्वार्टरला सुद्धा सरकारी ऑफिस घोषित करू. नरेंद्र मोदी तुमच्या राज्या घराला सुद्धा सरकारी कार्यालय घोषित करू. आमचं सुद्धा सरकारी साधू. म्हणून याच्यासाठी साडी माळी कोळी केली नावी पारधी वडार घिसाडी हक्कर वटकर धनगर संगर महाग मान बेतर वडार घिसाडी पारधी जे काय असतील, बुद्धिस्ट असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, मुस्लिम असतील, युवक असतील, जे काय शिवधर्मी बांधव असतील, मायनॉरिटीच्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे. काँग्रेस बीजेपीची नीती एकच आहे. काँग्रेस बीजेपीची नीती एकच आहे. कारण काँग्रेस बीजेपी मध्ये आमच्या आमदाराचं खासदाराचं सुद्धा ऐकून घेतलं जात नाही. आमचा आमदार बोलला तरी कसं ऐकलं जात नाही. कारण त्यातला जो स्पीकर असतो, सभापती असतो, तो त्याचं रेकॉर्डिंग पण करत नाही, त्याला बोलू पण देत नाही. आणि जर तो बोलायचा प्रयत्न केला तर लगेच बेल वाढली जाते, त्याला खाली बसवलं जातं. आणि जी अवस्था आमच्या खासदाराची केलेली आहे तुम्ही बघितलं असाल. 10 महिन्यापासून आमचा शेतकरी बांधव रस्त्यावरती काय हलकट जातीच्या लोकांनी तुम्ही बघितलं असेल. ब्राह्मण समुदायाच्या त्या पोरानं, त्याचा बाप मंत्री आहे, सेंट्रल मंत्री आहे, त्या ब्राह्मणाच्या पोरानं आमच्या शेतकऱ्यांच्या अंगावरती गाडी घातली आणि शेतकरी मारून टाकले. कुठल्याच टीव्हीवर त्याच्याबद्दल जास्त चर्चा नाही. चर्चा काय आहे?
मी सुद्धा एक पत्रकार आहे, मी पत्रकारितेमध्ये मास्टर आहे. कारण मी एक माझ्याकडे पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री आहे आणि अमरावती युनिव्हर्सिटीची, अकोला युनिव्हर्सिटीची माझी साथी हो. कारण माझ्याकडे सगळा डाटा आहे. मी या डाट्याच्या आधारावरती सगळ्याचा मार्ग खोलत आहे. कारण पत्रकार आपली इमानदारीने पत्रकारिता करत नाही, म्हणून आमच्या देशामध्ये अन्याय त्याच्यावर वाढलेला आहे. आणि पत्रकारांना सुद्धा मारलं जात आहे, चौकात मारलं जातंय, पत्रकारांना मारलं जातंय आणि तरी मी हलकट त्याचीच बातमी लावतोय आणि पुन्हा लाथा खातोय आणि पुन्हा बोलतोय बचाव बचाव बचाव. आता कशाला बातमी लावली, कशाला खोटं केलं, आता लाथा घातल्यानंतर आम्हाला कशाला म्हणतो बचाव बचाव. म्हणून साथीयो, पत्रकार बांधव सुद्धा जर कुणी का असतील, इमानदारीने तुम्ही काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक आमच्या पत्रकार मॅडम आहे सबीना पठाण, या सामाजिक काम करणाऱ्या आणि PR न्यूजच्या रिपोर्टर आहेत. काही इमानदार लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून ही रिपोर्टिंग चालवत आहेत. खरं तर मॅडमसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांना सलाम करतो, त्यांना सॅल्यूट करतो. जे पत्रकार इमानदार आहेत त्यांना माझा सॅल्यूट आहे. आणि तुमच्यासाठी सुद्धा पत्रकार बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये बहुजन बांधवासाठी तुम्ही पत्रकारिता करा. आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यावरती कोणी हात जर उचलला तर त्याचा सुद्धा बंदोबस्त करण्याचा कायदा संसदेमध्ये आम्ही आणू आणि तुम्हाला संरक्षण देण्याची सुद्धा बाजू आम्हीच घेऊ. कारण इथली ब्राह्मणी व्यवस्था तुम्हाला संरक्षण देणार नाही. आणि ती दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांना मारते, ती दिवसा ढवळ्या लोकांवरती रेप करते, दिवसा ढवळ्या लोकांची हत्या करते, जज लोकांची हत्या करते. ती तुम्हाला नाही देईल का? म्हणून साथीयो, या देशामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? एकत्र येऊन लढावं लागेल, एवढाच पर्याय. कारण या देशामध्ये आमचा आमदार खासदाराचं ऐकलं जात नाही, त्याला बोलू दिलं जातं. तुम्ही म्हणा कसं काय प्रूफ आहे तुमच्याकडे? उदाहरण बघा, छत्रपती संभाजीराजे भोसलेंचं तुम्ही नाव ऐकलं असेल. छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणजे ते कोल्हापूरचा राजा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी प्रधानमंत्र्याला 3 पत्र लिहिली. आम्ही त्यांना विचारलं, राजे 3 का लिहिली? ते म्हणलं, पहिलं लिहिलं मोदी साहेबांनी बघितलं बी नाही म्हणून दुसरं लिहिलं, म्हणजे ते बी बघितलं नाही म्हणून तिसरं लिहिलं. 3 पत्र संभाजी राजांनी नरेंद्र मोदींना लिहिली आणि त्याच्यामध्ये रिक्वेस्ट केली, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, मला तुमचा 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास वेळ पाहिजे. कशासाठी पाहिजे दिलं? मराठा आरक्षणावरती मला तुमच्यासाठी चर्चा करायची आहे. मराठा आरक्षणावरती तुमचं ओपिनियन पाहिजे. मोदी साहेबांनी सांगितलं, मराठ्यांसाठी, कुणब्यांसाठी माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये. हे कुणाची अवस्था आहे? बीजेपी मधल्या खासदाराला 3 लेटर लिहावे लागतात. तो खासदार नाही, त्यांच्या नावापुढे राजे लिहिलं जातं. ही अवस्था आपल्या राजाची त्यांनी केलेली आहे. मी हे जे उदाहरण देत आहे ते संभाजीराजांचा अपमान करण्यासाठी नाही. मी तुम्हाला हे समजून सांगून राहिलो, आपल्या राजा संख्या चालवणार होतोय, बाकीच्याची काय अपघात आहे? अरे छत्रपती संभाजीराजे शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि शाहू महाराजांच्या वंशजाचा अपमान म्हणजे तो समाजाचा
उल्हास साहेबांनी सांगितलं 20 लाख रजिस्टर्ड लोक होती. कुठल्याही मीडियाला दाखवलं नाही तर त्या मीडियाला भीती होती. जर ही रॅली दाखवली, बहुजन मुक्ती पार्टीची रॅली दाखवली आणि याचा उद्रेक जर सगळ्या देशामध्ये झाला तर सगळ्या देशामध्ये एससी एसटी ओबीसी एनपीडी एनटी आणि मायनॉरिटीची लोक बीएमपीकडे जातील ते जाऊ नयेत म्हणून त्यांनी दाखवलं नाही. परंतु मी त्या भामट्या पत्रकारांना आणि त्या संपादकांना सांगतोय, अरे तुम्ही कोंबड्या किती झाकून ठेवा, दिवस उजवायचा कधी राहणार नाही. तुमचा कोंबडा आरवा नाही म्हणून काय दिवस उजवायचा राहतो नाही. तुमचा कोंबडा तुम्ही किती झाकून ठेवा, दिवस नक्की आमच्या बाजूने उघडणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जी रॅली यूपी मध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात झाली एवढीच मोठी रॅली महाराष्ट्रात केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्याच्यासाठी 2 वर्ष पहिला दौरा करत आहे तुम्हाला जागा करण्यासाठी. मी केवळ आता गेलो आणि थांबलो असं होणार नाही. मी आता 31 ऑक्टोबर पर्यंत हा दौरा चालेल. नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपला लगेच 288 विधानसभेचा मी स्वतः दौरा करणार आहे. 6 महिने मी घरी राहणार नाही. 6 महिने रस्ते. पण याच्यासाठी साथीला स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. नोकरीचा राजीनामा देऊन कामाला लागलोय. माझी सुद्धा लहान लेकरं आहेत, माझी सुद्धा लहान मुलं आहेत. त्या मुलांकडे दुर्लक्ष करून कामाला लागलोय. आमच्या मॅडमला मी सांगितलं, आतापर्यंत होतो तुमचा होतो, आता इथं पुढून समाजाचा असेल. पूर्वी लोक वाघ्या मुगळ्या सोडायची देवाला. आता मी आमच्या मॅडमला सांगितलं, मॅडम आता मला समाजासाठी सोडलेलं आहे, त्यामुळे आता तुम्ही काय अपेक्षा करू नका की मी लवकर काय करेन. मी 46 आजचा दिवस 46वा दिवस आहे. 46वा दिवस आणि 46 दिवसाची कपडी घेऊन 46 दिवसाचा सगळा गोऱ्या बिस्तरा घेऊन सगळा महाराष्ट्र पलता घालत आहे. एक दिवस घराच्या बाहेर जाऊन बघा कसा आतडीला पिळ पडतोय तो. लगेच दुसऱ्या दिवशी कसं पडत घरी जावं वाटतंय ते. आज 46 दिवस झाला मी लढत आहे आणि हा जो आम्ही जो काम करत आहे माझ्यासाठी लाखो लोक अगदी फील्डमध्ये काम करत आहेत. बहुजन मुक्ती पार्टीमध्ये 4800 जातीची लोक आहेत. तुम्ही म्हणणार इथं तर बसलेली एवढीच लोक आहेत आणि तुम्ही तर लय मोठ्या गप्पा मारायला लागलाय. आमची सत्ता येणार कशी काय सत्ता येणार. तर साथीहो, आमच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती काम करत आहे आणि ती अदृश्य शक्ती इतकी मोठी आहे की 20 लाखाची रॅली करू शकते. ती एवढी मोठी अदृश्य शक्ती. तुम्ही बघितलं असेल या देशामध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आदरणीय वामनजी मेश्राम साहेबांचं तुम्ही नाव ऐकलं असेल. ते भामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मी काय भामसेपचं नाही, बहुजन क्रांती मोर्चामधून निर्माण झालेले एक संघटन बहुजन मुक्ती पार्टीचा राज्याचा नेता आहे. मी काय भामसेपचा कार्यकर्ता नाही, मी बहुजन मुक्ती पार्टीचा नेता आहे. पण तुम्ही वामन मेश्राम साहेबांबद्दल मी सुद्धा ऐकलंय. मी सुद्धा त्यांना जवळ नाही ऐकलंय. मी सुद्धा त्यांच्या प्रोग्रामला खाली बसून ऐकलंय. जरी मी पार्टीचा नेता असलो तर मी खाली बसून ऐकलंय. कारण जगामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे वामन मेश्राम, पद प्रतिष्ठा आणि पैशासाठी पुढे झुकलेली न व्यक्ती म्हणजे वामन मेश्राम. नाहीतर ग्रामपंचायतीचा सदस्य बनतो म्हणजे लोकांमध्ये घेतले, सरपंच बनतो म्हणजे का शरणागती जात आहे. आणि गेल्या 43 वर्षामध्ये पद प्रतिष्ठा आणि पैसा समोर कधी न शरण जाणाऱ्या एकमेव व्यक्तीचं नाव आहे वामन मेश्राम. त्या व्यक्तीला सॅल्यूट करण्यासाठी मुंबईला मी त्यांच्या संघटनेचा नाही, मी बहुजन मुक्ती पार्टीचा आहे. बहुजन मुक्ती पार्टीचा कार्यकर्ता आहे. पण मी त्यांना बघितलंय, चांगली व्यक्ती आहे, इमानदार व्यक्ती आहे आणि हा देश जळत असताना वाचवणारी देशाला एकमेव व्यक्ती आहे. आणि या देशाचं संविधान जेवढं जाळलं तेवढं बीजेपी गप्प होती, काँग्रेस गप्प होती, राष्ट्रवादी गप्प होती, सेना गप्प होती, मनसे गप्प होती, मायावती गप्प होती, रक्त सुद्धा गप्प होतं. संविधान जाळल्यानंतर रक्त सुद्धा गप्प होतं. संविधान जाळल्यानंतर रक्त सुद्धा गप्प होतं. मग संविधान जाळल्यानंतर केवळ आणि केवळ बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि भामसेप आणि त्यांच्या 86 संघटना रस्त्यावरती होता. त्या इमानदार लोकांना सॅल्यूट करण्यासाठी मी आज मुंबईमध्ये आलो. मी जरी त्यांच्या संघटनेचा नसलो, मी बहुजन मुक्ती पार्टीचा नेता असलो तर साथीहो, बहुजन क्रांती मोर्चाने आम्हाला दिल्ली उत्तर
22% मुद्द्यावर केले. तुम्ही जे जे मुद्दे उचलताल ते मुद्दे बहुजन मुक्ती पार्टीच्या अजेंड्यावरती राहतील साथीयो. तुम्हाला काँग्रेसने फसवलं, बीजेपीने फसवलं, सेनेने फसवलं, राष्ट्रवादीने फसवलं, मनसेने फसवलं, आम्ही नाही फसवलं. तुम्ही म्हणणार काय आहे तुमचं नाही फसवलं? तुम्ही कशावर फसवणार नाही? काँग्रेसनं फसवलं, राष्ट्रवादीने फसवलं, मनसेने फसवलं, सेनेने फसवलं, तुम्ही कशावर फसवणार नाही? लक्षात ठेवा, जो लोग जागृति करते हैं वो धोखा नहीं देते और जो लोग धोखा देते हैं वो जागृति नहीं करते. आम्ही जागृतीचा कार्यक्रम करत आहे. गेल्या 43 वर्षापासून करत आहे. बहुजन मुक्ती पार्टी जर 2013 ची असली तर 43 वर्ष 78 पासून आम्ही 2021 पर्यंत 43 वर्ष झालं समाजाला जागृत करण्याचं काम करत आहे. आमच्याकडे फार मोठी अदृश्य शक्ती आहे आणि त्या अदृश्य शक्तीच्या जीवावरती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये जाण्यासाठी आम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. काँग्रेस बीजेपी वाल्याला तुमची अवकाश पडायला म्हणून तुम्ही आम्हाला दाखवायचं बंद केलेलं आहे. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे साथीयो, या देशामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता येणार, या देशामध्ये आपल्या हातामध्ये लवकर सत्ता येणार आहे, महाराष्ट्रामध्ये बी येणार. कारण 2024 पर्यंत आता आम्ही बी गप्प बसणार नाही, तुम्हाला बी गप्प बसू देणार. किती लोकांना असं वाटतं की बाबा या देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचं राज्य आलं पाहिजे? इमानदारीने आपलं इमानदारी सगळ्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं साथीयो. जर तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल या देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचं सरकार आलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा, ही पार्टी काय अंबानीची नाही, अडाणीची नाही, पवार साहेबांची नाही, करोडपती लोकांची नाही, उद्धवची नाही. कारण त्यांच्याकडे करोड रुपये. ही काय राजू बेंडरची पार्टी नाही, करोड रुपये त्यांच्याकडे. ही पार्टी तुमच्या कष्टकऱ्यांची आहे, सर्वसामान्यांची आहे, वंचित कष्टकऱ्यांची आहे, धुनी मांडीवाली करणाऱ्या लोकांची पार्टी आहे, मुस्लिमांची पार्टी आहे, जैनांची पार्टी आहे, ख्रिश्चनांची पार्टी आहे, लिंगायतांची पार्टी आहे, बुद्धिस्टांची पार्टी आहे, शुद्धर्मियांची पार्टी आहे, भाड्यांची पार्टी आहे, कुलब्यांची पार्टी आहे, ओबीसीची पार्टी आहे, एमटी डीएमटी बीजेपीची पार्टी आहे, एमडीसीची पार्टी आहे. मग या पार्टीला जर मोठं करायचं असेल साथीयो तर कोणी अंबानी करणार नाही. आणि त्यानं जरी केलं तर आम्हाला त्याचा 1 रुपया नको आहे. जर अंबानीने आम्हाला पैसे दिले तर अंबानीच्या इशाऱ्यावरती जसा नरेंद्र मोदी नाचतोय तसं आम्हाला बी नाचावं लागलं. म्हणून आम्हाला अंबानीचा पैसा नको आहे, आम्हाला अडाणीचा पैसा नको आहे, आम्हाला कोणत्याच राजकीय नेत्याचा पैसा नको आहे. आम्हाला तुमच्या खिशातला किमान 1 रुपया हवा आहे, किमान. आणि साथीयो, माझी तुम्हाला विनंती आहे, ही बहुजन मुक्ती पार्टी जर बनवायची असेल तर ती तुमच्या पैशावरती वाढली पाहिजे. का वाढली पाहिजे? कारण आम्ही झुकू शकतो फक्त तुमच्या चरणावरती, बाकी कुणाच्या. आम्ही झुकू शकतो फक्त तुमच्या चरणावरती, समाजाच्या चरणावरती आम्ही झुकू. कोणत्या उद्योगपती समोर, कोणत्या करोडपती समोर आम्ही झुकणार नाही. कारण समाजाने दिलेला 1 रुपया आमच्यासाठी लाख रुपयाच्या बरोबरीच असणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या खिशातले किमान 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, जे काय तुमच्या बुद्धीप्रमाणे. कारण साथीयो, तुम्ही जर चहा प्यायला गेला होता, 2 लोकांनी चहा प्यायला तर 50 रुपये जातील, 2 लोकांनी नाश्ता केला तर 100 रुपये जातील, दोघा-तिघांनी मिळून जेवण केलं तर 500 रुपये जातील, चौघांनी जेवण केलं तर 1000 रुपये जातील. म्हणून तुमच्या खिशातले 50, 100, 150 रुपये. एखादा म्हणणार आहे माझ्याकडे 50 रुपये, ओके, माझ्याकडे 20 रुपये, ओके. एखादा म्हणणार नाही माझ्याकडे 20 रुपये, 10 रुपये, ओके. एखादा म्हणणार नाही माझ्याकडे 10 रुपये, 1 रुपये, ओके. पण तुमच्या प्रत्येकाच्या खिशातला किमान 1 रुपया या पार्टीला लागला पाहिजे आणि तो कुणाकडे द्यायचा नाही. इथं स्टेजवरती यायचं, मी स्वतः उभा आहे, फोटो आमचे पाटील साहेब गेले, पाटील साहेब आमचे फोटो काढतील. तुमचा 1 रुपया सुद्धा आम्हाला इमानदारीने पाहिजे, फोटो काढून पाहिजे. आम्ही लोकांना सांगू, हा तो इमानदार व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं पडत्या काळामध्ये बहुजन मुक्ती पार्टीला 1 रुपयाची मदत केली होती. त्या इमानदार व्यक्तीला सॅल्यूट करण्यासाठी मी आज इथं आलो. म्हणून साथीयो, जे लोकांना असं वाटतं की बहुजन मुक्ती पार्टी वाढली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, तुमच्या आमच्या लेकराचा प्रश्न मिटला पाहिजे. कारण बहुजन मुक्ती पार्टी जर सत्तेमध्ये आली तर भांडीवर असणाऱ्या बाईचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, कलेक्टरचा मुलगा आणि मंत्र्याचा पोरगा एकाच शाळेत शिकण्याची व्यवस्था आम्ही करू. आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती आम्ही लिहून दिलंय, 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती आम्ही हवेत नाही बोलणार, 100 रुपयाच्या आम्ही स्टॅम्पवरती लिहून सांगतो. आमची शाळा, आमचं सरकार आलं नाही आलं आणि अंबानीची शाळा दुसऱ्या दिवशी बंद, बिलकुल चालणार नाही. 50-50 लाख रुपये डोनेशन तुमच्या बापाची जागीर नाही. महात्मा फुलेंनी
कारण ही पार्टी काय करोडपती लोकांची नाही, गोरगरिबांची पार्टी आहे. तुम्हाला जे काय शक्य असेल 50, 100, 150, 200, 500, 1000 तुमच्या कोटीप्रमाणे तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद देतो. कारण आपल्याला 9 पर्यंत 6 वाजता मला असं कळलं म्हणून मी 8:30ला बंद करतो. 8:30 वाजले, अर्धा तास आपला कशामध्ये जाणार आहे, याच्यामध्ये जाणार आहे. नंतर कुणी बाहेर जायचं नाही. मला सगळ्यांचा एक फोटो पाहिजे, तुमचा सर्वांचा एक फोटो पाहिजे ग्रुपमध्ये. आता एकटा पाहिजे, नंतर ग्रुपमध्ये पाहिजे, म्हणून कुणी बाहेर जायचं नाही. सगळ्यांनी आपल्या खिशातला किमान ₹1 आपण दिला पाहिजे. जे काय तुम्हाला 50, 100, 200, 250, 500 जे काय विद्यार्थी दिलं पाहिजे.